विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 प्रकरण 14 गड आला पण सिंह गेला स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्यायांचे वर्तुळ रंगवा। तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता। तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता, त्यामुळे अचूक पर्याय आहे उमरठे। आ, जयसिंगाने नेमलेल्या उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता। कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता। ई, तानाजीच्या भावाचे नाव हे होते। सूर्याजी हे तानाजीच्या भावाचे नाव होते। प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर, कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता। आ, कोंढाणा किल्ला संबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? उत्तर, कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घ्या। ई, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? उत्तर, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ, शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? उत्तर, शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय त्यांना म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत। प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरा प्रश्न आहे। आ, सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? उत्तर, तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।